रंभा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आता अक्षय आणि त्याचसोबत आरोही तिकडनं निघून गेलेले असतात। तर आता हा सगळा प्लॅन जो असतो तो सक्सेस तर झालेलाच असतो आणि त्यामुळेच आता इरावती आणि त्याचसोबत मालविका या दोघीही जणी खूपच जास्त खुश असतात। तर इकडे मात्र रमाला ह्या सगळ्याचं वाईट वाटतं, कारण रमा ही आपल्या मुलीला चांगले संस्कार देऊ पाहत असते, पण हे संस्कार कुठेतरी कमी पडत असतात हे आता रमालाही कळत असतं। पण या सगळ्याला जबाबदार जे आहेत ते आता मालविका आणि इरावती असतात। पण अजूनही इरावतीचं खरं रूप अक्षय समोर रमा आणू शकत नसते, कारण तिला अजूनही कोणाची साथ मिळत नसते। अवघे काही 3 दिवस शिल्लक राहिलेले असतात, पण तरी सुद्धा आता ती हे सिद्ध करू शकत नसते की इरावती ही काय आहे ते। त्यामुळे आता रमा एकदमच खचून गेलेली असते। रमा आता जाऊन बसते। रमा या सगळ्या गोष्टींचा विचार करू लागते आणि ज्या वेळेला रमा या सगळ्या गोष्टींचा विचार करत असते ना, तेव्हा आता तिला कळत नसतं की मी कुठे कमी पडते। म्हणजेच मी माझ्या मुलीला घडवायला बघते, तिच्यावर संस्कार करायला बघत आहे, पण तरीसुद्धा माझी मुलगी ही माझ्या अपेक्षेच्या बाहेरच आहे। असं का? असं काही विचार रमा करत असते। पण काही झालं तरी ती खोटं वागते। तिने मगाशी तिथले पैसे घेतले होते तरीसुद्धा ती माझ्याशी खोटं बोलली आणि हे सगळं काही ती नक्कीच त्या इरावतीच्या सांगण्यावरून करत असणार आहे, हे सुद्धा तितकंच खरं आहे, हे सुद्धा आता रमाला वाटत असतं। तर दुसरीकडे अर्था तिथं आलेली असते आणि जेव्हा अर्था तिथे येते ना, तेव्हा मात्र आता अर्था जी आहे ती समजवायचा प्रयत्न करत असते आणि रमाला म्हणत असते की मला माहिती आहे काकू, तुला खरंच या सगळ्या गोष्टीचं टेन्शन आलं असेल, कारण तू आपल्या आरोहीवर चांगले संस्कार करत आहेस, पण आरोही तुझ्याशी खोटं बोलते हे मी मगाशी पाहिलं, पण ती तसं नाही वागत कधीच। नक्कीच आहे ना काहीतरी गडबड झाली आहे। आरोही अशी नाही आहे, कारण तिचे संस्कार मी ओळखते ना, कारण काकाने तिच्यावर खूप चांगले संस्कार केले आहेत। कधीही खोटं बोलायचं नाही, सगळ्यांशी नीट वागायचं, हे सगळे संस्कार आरोहीवर केलेले आहेत। पण आरोही अचानक अशी का वागते त्याचं एकमेव कारण मला आता लक्षात येते, म्हणजेच आरोही जे काही वागत आहे ना ते कोणाच्या तरी सांगण्यावरनं वागते। कारण मगाशी सुद्धा मी तिच्या हातात ना पैसे पाहिले, तू बोलत होतीस तसे पैसे तिनं तिकडचे घेतले होते, पण ती तुझ्याशी खोटं बोलत होती की तिने ते पैसे तिकडनं घेतले नाहीयेत म्हणून। पण मी पाहिलं होतं त्या मालविका काकूने तिच्या हातात ना ते पैसे काढून घेतले आणि हे सगळं काही मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं। पण प्लीज मला असं वाटतं ना की हे सगळं काही ना मी तुला सांगितलेस हे कोणालाही सांगू नये, मला प्रॉमिस कर, नाहीतर मी अडचणीत सापडू शकते। त्यावर रमा आता लगेचच अर्थाला सांगत असते की बाळा, मी तुझं नाव नाही घेणार, मला माहिती आहे इरावती काय आहे ते, आणि मी कधीही तुला असं म्हणणार नाही की तू या सगळ्यात दोषी आहेस करून। मला माहिती आहे तुझं यामध्ये काहीच असं सहभाग नाही आहे, त्यामुळे तू काळजी करू नकोस, मी तुझ्याबद्दल कोणालाही काही सांगणार नाही। असं बोलूनच आता रमा जी आहे ती अर्थाला समजावते। तर अर्था जी आहे ती तिकडनं निघून जाते। तर रमा आता विचार करत असते की हे सगळं काही आरोहीने इरावतीच्या सांगण्यावरनं केलं असेल ना, तर मला ना आरोहीशी बोलावंच लागेल, म्हणजे आरोही जेव्हा सत्य सांगेल ना तेव्हा कुठे जाऊन अक्षयना सुद्धा सत्य समजेल की हे सगळं ना आरोही अक्षयच्या सांगण्यावरनं करत आहे ते। तर दुसरीकडे आता आरोही विचार करत बसत असते आणि त्याच वेळेला आता तिच्या कुठेतरी लक्षात येतं की नाही, आपण ना काहीतरी कमी करतोय, आपण खोटं बोलतोय आणि आपण हे सगळं काही आपल्या बाबांना सांगायला हवं, आणि म्हणूनच ती सांगायचा सुद्धा प्रयत्न करत असते। म्हणजेच आता अक्षयलाही कळत असतं की रमा बाहेर काही खोटं बोललेली नाही, ती सगळ्यांसमोर जी काही बाजू घेत होती ती एकदम परफेक्ट होती। पण मी तरी कशी सगळ्यांसमोर आता रमाची बाजू घेऊ, असा देखील आता अक्षय विचार करतो। म्हणजे या सगळ्याने आरोहीला सुद्धा वाईट वाटेल की तिला असं वाटेल की तिचे बाबा तिच्याकडे लक्ष देत नाही आहेत। तर आता आरोही ठरवते की नाही, मी जे काही केलं ते मालविका आंटी आणि त्याचसोबत
इरावती आजीच्या सांगण्यावर केलं. मला आता काही झालं तरी ही गोष्ट जी आहे ती आता बाबांना सांगायला हवी आणि म्हणूनच ती आता अक्षयकडे गेलेली असते आणि अक्षयला सांगत असते की बाबा मला तुझ्याशी बोलायचं आहे. असं म्हटल्याबरोबर आता अक्षय जो आहे तो आता पाहत असतो. तर तुला काय बोलायचं आहे बोल ना, असं देखील तो म्हणतो. पण त्याच वेळेला तिथे आता मालविका आलेली असते आणि जेव्हा आता मालविका तिथे येते ना, तेव्हा आता मालविका म्हणत असते की चला आपण जेवायला जाऊया, खूप जास्त उशीर झाला आहे, उशीर करून उपयोग नाही, चला पटकन. आणि असं बोलून अक्षय आणि आरोहीला तिकडनं घेऊन चाललेली असते. पण त्याच वेळेला आता आरोहीला आपण पुन्हा एकदा धमकवायला हवं, त्याशिवाय समजणार नाही असं मालविका विचार करते. तर अक्षयला ती पुढे पाठवून देते. त्यानंतर मालविका आरोहीला आता ओरडू लागते आणि मालविका आरोहीला म्हणू लागते की चुकूनही तोंडातनं एकही शब्द काढायचा नाही, लक्षात ठेवा, काही सांगितलंच तर माझ्यापेक्षा वाईट कोणीही नसेल. असंच बोलून आता ती सांगू लागते आणि तिला धमकावत असते. आणि ज्या वेळेला आता या सगळ्या गोष्टी ती करत असते ना, तेव्हा मात्र आता खूपच जास्त आरोही घाबरते. आरोही म्हणते की नाही नाही, मी नाही बोलणार कोणाला काही, असं बोलूनच तिनं आता शांत तर केलेलंच असतं. तर दुसरीकडे मात्र सगळीजणं डायनिंग टेबलवर जेवणासाठी बसलेली असतात. त्याच वेळेला आता अक्षय त्यासोबत आरोही समोरासमोर असतात. तर सीमा आणि त्यासोबत पार्वती आजीसुद्धा येतात. तर आता सीमा पार्वती आजींना आपणही जेवायला बसूया असं म्हणते. पण पार्वती आजी सांगतात की ह्यांचं होऊ दे, मग आपणही बसूया असं आता पार्वती आजी सांगतात. तर तिथे असणाऱ्या सोफ्यावर दोघंही जण बसलेली असतात आणि त्याच वेळेला आता रमासुद्धा तिथे आलेली असते. तर इरावतीचं नेहमीप्रमाणेच आता सुरू होतं. तर दुसरीकडे मात्र राणी आता रमाला सुद्धा जेवण वाढू का असं विचारते. पण रमा जेवायला नकार देते. ती म्हणत असते की मला जेवण नको आहे, कारण माझी मुलगी आज काय वागली आहे ना हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय, त्याची शिक्षा मी स्वतःला करून घेणार आहे, असं देखील आता ती म्हणत असते. तर जेव्हा या सगळ्या गोष्टी होत असतात ना, तेव्हा मात्र आता इरावती पुन्हा एकदा भांडणं लावायचा प्रयत्न करत असते. आणि इरावती आता म्हणू लागते की बघितलं ना, ही सगळी ना नाटकं आहेत, नाटकं. एक आई बनण्याची, पण ही आई काही बनवू शकत नाही, कारण मला माहिती आहे ना ही काय आहे आणि काय नाही ते. बिचारे आमच्या आरोहीनं काही चूक केलेली नसताना सुद्धा आरोहीला एवढ्या सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागत आहेत, असं देखील आता मुद्दामूनच बोललं जात असतं. दुसरीकडे अक्षय जो आहे तो म्हणत असतो की या सगळ्याचा राग जेवणावर काढू नका, कारण आरोहीही मग जेवणार नाही. तर दुसरीकडे मात्र रमा म्हणत असते की का आरोही जेवणार नाही, आरोही जेवेल, मला माहिती आहे. तर आता आरोहीला इरावती पुन्हा एकदा भडकवते आणि ती आता पुन्हा एकदा कान भरू लागते. तर दुसरीकडे मात्र आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आता कळून चुकलेल्या असतात पार्वती आजीला सुद्धा. आणि पार्वती आजी आता रमाची बाजू घेतच बोलत असते की खरंच आमची जी सून आहे ती कधीही चुकीचा विचार करणार नाही, ती परफेक्टच विचार करेल, कारण रमाने आतापर्यंत या घराला इतकं सावरले, त्यामुळे आरोही जे काही बोलते ते चुकीचं आहे. आरोही जर वाईट वळणावर जात असेल तर त्या संदर्भात बोलायलाच हवं. पण आता इरावतीचं धाडस इतकं वाढलेलं असतं ना की या इरावतीने आता सगळ्यांच्या समोर जाऊन आता भडकवायचा प्रयत्न केलेला असतो. म्हणजेच आता सगळ्यांच्या समोरच ती आता रमाच्या विरुद्ध आरोहीला भडकावू लागते आणि म्हणत असते की बघितलंस का, हे असं आहे. म्हणजेच तुला मी थोडक्यात सांगते की बघ, तुझी आई म्हणून ही स्वतःला म्हणवते, पण ही तुझी आई नसून बघितलंस तुझ्यावर कसा जाच करते ते. जर तुझी खरी आई म्हणजेच तुझी आवडती आई असली असती ना, तर ही तुझ्यासोबत असं वागली नसती, असं देखील काहीसं आता ती म्हणू लागते. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी ती बोलत असते ना, तेव्हा मात्र खूप मोठा धक्का जो काही आहे तो आता बसलेला असतो. आणि या सगळ्या गोष्टींनीच आता मात्र आता अक्षयही हादरून गेलेला असतो. तर दुसरीकडे मात्र आता रमा जी आहे ती प्रत्येक गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करत असते, पण ती प्रत्येक गोष्ट समजून न घ्यायचाच आता विचार जो आहे तो आरोहीनं केलेला असतो. आरोहीला इरावतीनं इतकं समजवल्यानंतर मग आता ऐकते काही आरोही लगेचच हे जाऊन सगळं रमाकडे बोलते.
म्हणजेच ती आता रमाला बोलत असते की मला ना तुमच्याशी काहीच बोलायचं नाही आहे बाबा, मला ना ही आई नको आहे, मला दुसरी आई हवी आहे, मला तू दुसरी आई घेऊन ये, असं देखील स्पष्टपणे आता तिनं बोललेलं असतं. आणि या सगळ्याचा रमाला खूपच जास्त त्रास होऊ लागतो. बिचारी रमा सगळं काही सहन करत असते, पण दुसरीकडे मात्र रमाच्या सहनशक्तीचा अंतही होत असतो. कारण इरावतीचं जे काही सुरू असतं ना ते आता अक्षय समोर सुरू असतं आणि या सगळ्यामध्ये अक्षयही काही बोलतच नसतो. तर दुसरीकडे मात्र आता जी आरोही असते ना ती मात्र आता आवाज चढवतच बोलत असते आणि ती म्हणू लागते की मला ही आई नको आहे, कारण मला चांगली आई हवी आहे आणि मी आई म्हणून अशी अपेक्षा कोणाची केली नव्हती. मला दुसरी आई घेऊन ये बाबा, मला ही आई नकोय, असं स्पष्टपणे तिनं सांगितलेलं असतं. आणि जेव्हा आरोही हे सगळं काही बोलते तेव्हा मात्र रमाला राग येतो. रमा लगेचच जागेवरनं उठते आणि आरोहीला म्हणते की आरोही, हे सगळं तू काय बोलतेस? हे सगळं बोलताना तू जरा देखील विचार केला आहेस का की तू काय बोलतेस त्याचा? त्यावर आता आरोही सांगू लागते की मला तू नको आहेस, मी बोलले ना तुला मला नको आहेस म्हणून, असं देखील ती रागारागाने बोलू लागते. तर त्यावर मात्र इथं ताराला आणि त्याचसोबत पार्थला आनंद होत असतो. कारण आतापर्यंत रमा त्यांच्यावर जाच करत होती, म्हणजेच त्यांना योग्य वळणावर आणत होती, पण आज तिचीच मुलगी तिला या घराबाहेर काढत आहे. म्हणजे सरळ सरळ आरोही सांगत असते की आई तू या घरात राहू नकोस, मला तू नकोयस, तू इथून गेलीस ना तरीही चालेल. या सगळ्याचा फायदा आता इरावतीला होत असतो, त्यामुळे इरावती खुश असते. तर दुसरीकडे मात्र रमा जी आहे ती अक्षयला म्हणत असते की मी माझ्या मुलीला दोघांनाही व्यवस्थितपणे वळणावर आणायचा प्रयत्न करते, पण जर हे संस्कार माझे कुठेतरी कमी पडत असतील ना तर मला नाही बोलायचं आता या सगळ्या विषयावर, असं देखील आता रमा बोलत असते. त्याच वेळेला आता इरावती म्हणते की आता बस झालं, पुरे झालं, खूप काही बोललीस, पण आता आम्हाला ना उगाच आहे ना भडकवू नकोस, कारण आमची आरोही काय आहे ना कशी आहे ना ते चांगलंच आम्हाला माहिती आहे. आणि त्यामुळे आता अक्षयला सुद्धा उगाचच विनाकारण काही सांगू नकोस आरोहीबद्दल आणि बाप लेकीमध्ये भांडणं लावू नकोस, असं देखील इरावतीचं म्हणणं असतं. इरावती हे सगळं काही रमाला तोंडावर बोलत असते. रमाला सुद्धा आता या सगळ्याचा प्रचंड राग येतो. रमा जी आहे ती मात्र आता बोलत असते की ठीक आहे, तुम्हालाही जर तसंच वाटत असेल तर मी हे घर सोडून जायला तयार आहे. पण अक्षयला कळत असतं की बिचाऱ्या रमाची या सगळ्यामध्ये काही एक चूक नाही आहे, बिचाऱ्या रमाला उगाच टॉर्चर केलं जातंय, त्यामुळे तो आता मनातल्या मनात या सगळ्याचा विचार करू लागतो. तर दुसरीकडे मात्र आता मालविका जी आहे ती सुद्धा आता एकटक पाहत असते. मालविकाला आनंद होत असतो की चला फायनली रमा या घरातून जाते म्हटल्यावर आपलं वर्चस्व या घरात आता वाढत जाईल, असा देखील आता तिचा विचार असतो. पण आता रमा जेव्हा घराबाहेर पडत असते तेव्हा तिनं सरळ सांगितलेलं असतं की काय मुलांचं वाईट करायचं आणि काय मुलांचं चांगलं करायचं हे मला चांगलंच कळतं. आतापर्यंत मी कोणाचंही वाईट केलेलं नाही, त्यामुळे मी माझ्या पोटच्या मुलीचं सुद्धा काहीच वाईट करू शकत नाही. बघा, तुम्ही जर मला चांगलं ओळखत असाल तर मी यापुढे काहीच बोलू शकत नाही आहे, तुम्हाला जे समजायचं आहे ते समजा, असं देखील रमा आता बोलू लागते. आणि रमाने आता असं बोलूनच आता घर सोडायचा निर्णय घेतलेला असतो. म्हणजेच रमा आता तिकडनं चाललेली असते. त्याच वेळेला अक्षयला कळतं की नाही, रमा जे काही करते ते योग्य तेच करत आहे. म्हणजेच रमा आपल्या मुलीसाठी खूप प्रयत्न करते आणि आपल्या मुलीला ती असं वाऱ्यावरती सोडणार नाही, तिला चुकीचं काही शिकवणार नाही, त्याचसोबत तिच्यावर चुकीचे आरोपही करणार नाही. नक्कीच आरोहीने काही केलं असेल म्हणून रमा इतकी चिडली असेल असा देखील आता अक्षय विचार करतो आणि जाणाऱ्या रमाला थांबवू टिकतो. आणि जेव्हा जाणाऱ्या रमाला तो थांबवतो ना तेव्हा रमा ही खूप खुश होते आणि दारावरून लगेचच मागे वळून पाहू लागते. तर इकडे मात्र आता मालविका आणि इरावती सुद्धा चकित झालेले असतात की अक्षय हे काय करतोय. परंतु अक्षयने योग्य तो निर्णय घेतलेला असतो. अक्षय म्हणत असतो की तू जे काही निर्णय घेशील एक आई म्हणून एकदमच परफेक्ट असेल आणि मला माझी त्या गोष्टीला साथ आहे, मी कोणताही विरोध करत नाही आहे आणि तू कुठेही जाऊ नकोस, तू इथेच थांब, असं देखील आता अक्षयने सरळ सरळ रमाला सांगितलेलं असतं. त्यामुळे आता बापाच्या कृपेने आता रमाच्या आयुष्यात तर आता आनंदाचा प्रसंग हा आलेला असतो. पण दुसरीकडे मात्र आता आरोही खूपच जास्त टेन्शनमध्ये असते आणि तिला कळून चुकतं की आता आपलं काही खरं नाही आणि त्यामुळेच आता ती त्या गोष्टीचा विचार करू लागते.
एकीकडे अक्षयने रमाला आतमध्ये बोलवल्यामुळे इकडे मात्र इरावती आणि मालविकाची तोंड तर पाहण्यासारखी झालेली असतात. त्यांना तर आता काय बोलावं आणि काय नाही हे समजतच नसतं. दोघीही जणी एकदमच आश्चर्यचकित होऊन एकमेकांकडे पाहत असतात. तर दुसरीकडे आता मालविका ही रूममध्ये जाऊन विचार करते आणि म्हणत असते की या अक्षयने तर आता या मूर्ख रमाला घरात ठेवून घेतलंय. आता काय करायचं, म्हणजे सगळं काही आता आपल्या हाताबाहेर कुठेतरी चाललेलं आहे. तर दुसरीकडे मात्र आता इरावती सुद्धा आलेली असते. इरावतीला मालविका म्हणत असते की मला एक गोष्ट कळत नाहीये, जी मुलगी जी बाई आरोही म्हणजेच रमाच्याबद्दल ती बोलत असते की सगळं काही करत होती किचनमध्ये जाऊन, मग आता ती किचनमध्ये का नाही जाते, तो सुद्धा काहीतरी जो मेन मोटो आहे, पॉईंट आहे, तो आपल्याला पकडायला हवा. इरावती सुद्धा म्हणते की बरोबर, जी मुलगी किचनमध्ये जाऊन सगळ्यांच्या आवडीनिवडीचा स्वयंपाक करत होती, आज ती किचनमध्येही जात नाही, याचा अर्थ नक्कीच काहीतरी आहे आणि ही गडबड काय आहे ती आपल्याला शोधून काढायलाच हवी आणि त्या गडबडीमध्ये आपण या सगळ्या गोष्टींचा सुद्धा उल्लेख करायला हवा, असा देखील आता विचार इथे इरावती मालविकाला बोलून करत असते. पण आता जरी ती या घरात राहिलेली असली तरी तिला अक्षयच्या मनात काही झालं तरी घर करू द्यायचं नाही, तिला लवकरात लवकर घराबाहेर काढायचं, असं हे प्लॅनिंग जे आहे ते आता सुरू असतं. आणि म्हणूनच आता मालविका आणि इरावती मिळून या सगळ्या गोष्टीचं प्लॅनिंग करत असतात आणि ते ठरवतात की जो काही पॉईंट आहे, म्हणजेच जो काही मेन पॉईंट आहे, प्लस पॉईंट, तो पकडायचा आणि आता रमाला त्रास द्यायचा, असं आता या दोघींचंही म्हणणं सुरू असतं. त्यामुळे आता दोघीही जरी व्यवस्थितपणे प्लॅनिंग करत असतात. दुसरीकडे आरोही आणि त्याचसोबत अक्षय हे बेडरूममध्ये आलेले असतात. अक्षय आरोहीला चांगल्या भाषेत समजवायचा प्रयत्न करत असतो, पण आरोहीने रूममध्ये इतका पसारा घातलेला असतो की तिला अक्षयचंही आता काही ऐकायचं नसतं. ती सरळ सरळ अक्षयला सांगते की बाबा तू मला काही सांगू नकोस, मला तुझा एकही शब्द ऐकून घ्यायचा नाहीये. दुसरीकडे रमाही आता आलेली असते. रमा तिथे आल्यामुळे आरोहीला ऐकून घ्यायचं नसतं. आरोही तातडीने मी आता इरावती आजीकडे जाते असं बोलून रूममधून बाहेर पडलेली असते. त्याच वेळेला आता रमा जी आहे ती अक्षयशी बोलायला येते. रमा अक्षयला म्हणत असते की बाहेर तुम्ही माझी बाजू घेतली, मला खरंच खूप आवडलं, मी आपल्या मुलीच्या चांगल्याचा विचार करते, म्हणजे मी सुद्धा तिची आई आहे आणि एक आई म्हणून काय करायला हवं आणि काय नको ही जबाबदारी मी पार पाडते, असं देखील रमाने आता अक्षयला सांगितलेलं असतं. अक्षय ही रमाला बोलतो की हो, माझा त्या बाबतीत पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर, एक नवरा बायको म्हणून आणि त्याचसोबत आपण बाकी कोणत्याही नात्याने एकत्र येऊ शकत नाही, पण आपण आरोहीचे आई बाबा म्हणून एकत्र येऊन नक्कीच विचार करू शकतो, असं देखील अक्षयचं आता म्हणणं असतं आणि अक्षय ते म्हणणं रमाला सांगत असतो. तर दुसरीकडे मात्र आता ह्या सगळ्या गोष्टी रमाला सुद्धा पटत असतात. रमासुद्धा विचार करते की अक्षय बोलतोय ते एकदम करेक्ट आहे आणि त्यामुळे आता जो काही पसारा खाली पडलेला असतो तो सगळा काही पसारा जो आहे तो आवरायचं काम रमा आणि अक्षय दोघंही जण एकत्र मिळून करू लागतात. म्हणजेच आता रमाला सुद्धा खरं तर अक्षयची काळजी असते. जो काही खाली पसारा पडलेला असतो त्यामुळे नक्कीच काहीतरी होऊ शकतं, म्हणजेच जे काही पसारा आहे तो आवरायला तिने आता त्याला मदत केलेली असते. त्याच वेळेला दोघंही जण जेव्हा खाली बसतात ना तेव्हा अक्षयने स्वतःहूनच रमाकडे हात केलेला असतो. म्हणजेच आता तो रमाला म्हणत असतो की बघ, काही झालं तरी आपण आपल्या मुलीसाठी एकत्र यायला हवं आणि आपण जेव्हा आपल्या मुलीसाठी एकत्र येऊ ना तेव्हाच तर आपल्याला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या साध्य करता येईल. आणि त्यामुळे आता त्या दोघांनी एकमेकांसमोर हात ठेवलेले असतात, म्हणजे एकदम फ्रेंडशिप आपण करतो आणि डील करतो ना तसं दोघांनी आता एकमेकांना सेकंड केलेलं असतं. आणि त्यामुळेच आता खूपच जास्त आनंद जो काही आहे तो आता इथे रमाला सुद्धा होत असतो की आता रमालाही वाटत असतं की ज्याच गोष्टींचा ती विचार करत होती आणि तिला आरोहीच्या जवळ जायचं होतं आणि त्यामुळेच आता आरोहीच्या जवळ जायचं असतं आणि तो हेतू आता तिचा साध्य झालेला असतो आणि त्यामुळेच आता ती खूपच जास्त खुश असते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की इकडे मात्र आता रमा आणि अक्षय दोघंही जण बोलत असतात. तर रमा अक्षयला म्हणत असते की तुम्ही माझ्या बाजूने असे ठामपणे उभे राहिलात ना ते मला खरंच खूप आवडलं, कारण या सगळ्यामध्ये तुम्ही माझ्या बाजूने उभं राहायला हव्या होतात आणि अगदी तसंच झालं. आणि त्यानंतर मला असं वाटतं की इथून पुढेही मी जो काही विचार करेन तो चांगलाच विचार करेन माझ्या मुलीच्या बाबतीत आणि त्यामध्ये तुम्ही मला साथ द्याल हेही मी बाळगते, असं बोलून ती रूम बाहेर पडते. अक्षयला ती सांगत असते की मी काही खाणार नाहीये. अक्षय तिला म्हणतो की तुम्ही खाऊन घ्या, नाही खाल्लं तर तुमच्या पोटात दुखतं. तर रमाला सुद्धा वाटत असतं की अक्षय अजूनही मला किती ओळखतो. दाराबाहेर गेल्यानंतर सुद्धा रमा दरवाजाला कान लावून उभी असते. तर
आतल्या साईडने अक्षयही दाराला कान लावून उभा असतो. त्यालासुद्धा आता रमाबद्दल खूप काही वाटत असतं आणि तो सुद्धा आता विचार करत असतो की रमा कशी आहे ना, म्हणजे मी तिचा विचार करतोय आणि रमाच्या बाबतीत जो काही आधीपासून विचार करतोय अगदी तशीच आहे रमा काहीच बदललेली नाही. त्यानंतर आता रमा ठरवते की पुन्हा एकदा अक्षयशी जाऊन बोलावं, म्हणूनच ती पुन्हा एकदा रूममध्ये जाते. तर रूममध्ये गेल्यानंतर तिला अक्षय कुठेही दिसत नाही. ती विचार करते की हे गेले कुठे, कारण आता जेव्हा रमाने डायरेक्टच रूमचा दरवाजा उघडलेला असतो ना, तेव्हा अक्षयला काही ऑप्शन नसतो. अक्षय जो आहे तो दाराच्या मागे उभा असतो आणि जेव्हा अक्षय दाराच्या मागे उभा राहतो ना, तेव्हा रमासुद्धा आश्चर्यचकित होते. त्यानंतर अक्षय लगेच बेडरूममध्ये येतो. तर रमा म्हणत असते की मी हे सगळं काही करते, पण या सगळ्यामध्ये ना मला जरा तुमची मदत हवी आहे. म्हणजे आरोहीला तर मी योग्य वळणावर आणेन, पण त्यासाठी तुम्ही थोडी मला मदत करा, असं देखील आता अक्षयला रमा सांगू लागते. त्यावर अक्षय देखील रमाला या सगळ्यामध्ये मदत करायला तयार होतो. आता गणपती बसलेले असतात. अर्थाला सुद्धा रमाने या प्लॅनिंगमध्ये सहभागी करून घेतलेलं असतं. आता रमाने आहे तो आता देवी पार्वतीचा अवतार घेतलेला असतो. तर समोर असलेल्या अर्थाने आता ती मात्र गणपती बाप्पाचं रूप घेऊन आलेली असते आणि त्याच वेळेला मात्र आता ह्यांची गोष्ट सुरू असते. म्हणजेच लहान मुलांनी कधी खोटं बोलू नये, खोटं बोललं असेल तर तू आईजवळ व्यक्त हो, असं देखील रमा पार्वती आई म्हणून गणपती बाप्पाला विनवणी करत सांगत असते. आणि हे नाटक करताना मध्येच रमाला चक्कर येते. म्हणजे रमाचं हे नाटक असतं इरावती आणि मालविकाचं सत्य आरोहीच्या तोंडून बाहेर येण्यासाठी. हे सगळं नाट्य तिने रचलेलं असतं आणि त्यामुळे जेव्हा आता तिला चक्कर येते ना, तेव्हा मात्र आता आरोही तिथे येते आणि आरोही जी आहे ती मात्र आता रमाला म्हणत असते की आई माझी चूक झाली, आई मला तू हवी आहेस, मी ना खरंच ते पैसे घेतले होते ऐरावती आजीच्या सांगण्यावरनं आणि त्याचसोबत मालविका आंटीच्या सांगण्यावरनं, पण प्लीज ना उठ ना आई, माफ कर ना मला, असं बोलून आता तिनं आता इरावतीचं आणि मालविकाचं सत्य अक्षय समोर आणलेलं असतं. आता इरावतीला सुद्धा खूपच टेन्शन आलेलं असतं. तर हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.